ज्यांना आपण दहशतवादी म्हणून घोषित करायचा प्रयत्न करतो संयुक्त राष्ट्रसंघात UN मध्ये, चीन तो डाव हाणून पाडतो. डाव नाही, प्रयत्न हाणून पाडतो. कारण चीनला आपल्याला सतत घाया रक्तबंबाळ करत राहणं याच्यामध्ये असणं चीनसाठी फायद्याचं, म्हणजे भारताला कुणीतरी डिवचलंच पाहिजे. करेक्ट. कारण काय आताचा जमाना, आपण 62 साली हारलो युद्धामध्ये, पण ते आपलं शौर्य कमी पडलं म्हणून नाही, तर आपलं नेतृत्व कमी पडलं म्हणून हारलो. कारण त्याच्यानंतर 1962 ला आपण हरण्याचं काय? अगदी खरं सांगायचं ना, म्हणजे प्रचंड मोठा विषय, पण मी अगदी थोडक्यात सांगतो. आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटलंच नाही की चीन आपल्यावर हल्ला करेल. आणि ह्याला त्यावेळेच्या सरकारचे, म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर नेहरूंचा अति आत्मविश्वास कारणीभूत ठरला. नेहरूंनी पहाड एवढं काम केलंय. म्हणजे हा सध्या खूप सोशल मीडियावर असं गाजतं की नेहरूंनी ही वाट लावली, ती वाट लावली. साफ चुकीचं आहे. आज नेहरूंमुळे देश घडलेला आहे, पण एक खरा देशभक्त म्हणून आपण दोन्ही गोष्टी ज्या खऱ्या आहेत त्या मानल्या पाहिजेत.